नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरात तणाव. 3 दिवसांची मृत्यूशी झुंज संपली. शहरात कडेकोट बंदोबस्त. शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिवे दुरुस्तीच्या कामासाठी गेलेल्या कंत्राटी महानगरपालिका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले धीरज कचरू सिंग राजपूत परदेशी यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिका कर्मचारी धीरज सिंह परदेशी यांच्या हत्येच्या प्रकरणाची निपक्ष आणि सखोल चौकशी करून उर्वरित फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अहिल्यानगरकरांना संरक्षण देता येत नसेल तर सरकारने नगरकरांना स्वसंरक्षणासाठी बंदुका द्याव्यात, असा संतापही काळे यांनी व्यक्त केला. महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरात संतापाची लाट उसळली असून रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आरोपींवर कठोर कारवाई करून सर्वांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.